संसाराचा सारीपाट. नायगावच्या खंडोजीराव नेवसे पाटलांची सुस्वरूप कन्या सावित्री ही गोविंदराव फुल्यांची सून होऊन पुण्यात गंजपेठेत आली होती. देखणी आणि गुणी सावित्री सासरी सुद्धा सर्वांना फार आवडली होती. हिरव्या कंच पातळात नटून थटून आलेल्या सावित्रीने उंबऱ्यावरचे भरलेले माप ओलांडले होते. घरात प्रवेश करताच तिने बघता बघता सारे घर सांभाळले होते. खंडोजी पाटलांनी सावित्रीला अत्यंत प्रेमाने लाडाने मोठ्या ऐश्वर्यात वाढवले होते. त्यांच्या घरात सुबत्ता होती, नोकर चाकर होते, पण एवढे असले तरी सावित्री लाडावलेली नव्हती. उलट आईच्या हाताखाली तिने सारी कामे शिकून घेतली होती. त्यामुळे सासरी तिला कोणतीही अडचण आली नाही. 9 वर्षाची सावित्री तशी नादाणच म्हटली गेली. पण तल्लख बुद्धीच्या सावित्रीने घरची कामे भरभर सांभाळण्याचा सपाटाच लावला. आऊंनी तिला पदोपदी मार्गदर्शन केले, त्यामुळे अल्पावधीत सावित्री सर्व कामात पारंगत झाली. फुले घराणे गंजपेठेतील प्रतिष्ठित घराणे समजले जाई. गोविंदरावांना तिकडे सारे मानत असत, त्यामुळे सर्व स्तरातले लोक त्यांच्याकडे येत असत. आलेल्या गेलेल्यांचे चहा पाणी नाश्ता छोटी सावित्री लगबगीने करत असे. तिचे ते कौशल्य पाहून सर्व थक्क होत. तिला भरभरून आशीर्वाद देत असत. ते बघून आऊंचा ऊर भरून येई. आऊ जास्तीत जास्त सावित्रीची काळजी घेत. आऊंनी सावित्रीला चांगले वळण लावले होते. त्यामुळे रोज पहाटे उठून सारे घर आवरणे, सडा रांगोळी घालून स्वच्छता करणे, गाई म्हशींना चारा पाणी देऊन धार काढणे, अशी मोठी कामेही सावित्री सवयीने करू लागली. गोविंदरावांना ती आपा म्हणत असे. त्यांनाही सावित्रीचे मोठे कौतुक वाटायचे. पित्याचे प्रेम त्यांनी सावित्रीला दिले होते. आबांनी तिला आपल्या घरातले संस्कार दिले, रीतिरिवाज समजावून सांगितले. त्यामुळे सावित्रीचा उत्साह वाढत होता. ज्योतिबांची आई चिमणाबाई त्यांच्या बालपणीच वारली होती. मुलं लहान होती, घरात दुसरे कोणी बाई माणूस नव्हते, त्यामुळे घराची सारी जबाबदारी गोविंदरावांवरच येऊन पडली होती. मुलांचे पालनपोषण आणि स्वयंपाकही गोविंदरावांनाच करावा लागे. अनेक वर्ष त्यांनी स्वतः स्वयंपाक केला होता. मात्र ज्योतिबांचे लग्न होऊन सावित्री घरात आल्यानंतर सारे चित्रच बदलले. स्वयंपाकाची सर्व जबाबदारी तिने स्वीकारली. काही दिवसातच ती स्वादिष्ट स्वयंपाक करू लागली. आऊ सावित्रीला मदत करत असत, मात्र पुढे तिने त्यांची मदतही नाकारली. त्यांच्यासाठीही सावित्री स्वयंपाक बनवी. ते बघून आऊ आणि आबा हरखून जात. सावित्री जरी श्रीमंत बापाची मुलगी असली तरी तिला आपल्या माहेरच्या श्रीमंतीचा गर्व नव्हता. तिथला तोराही ती मिरवत नसे. उलट ती सर्वांशी नम्रतेने वागत असे. ती सतत कार्यमग्न असे. ज्योतिबा लग्नानंतर पुन्हा शाळेत जाऊ लागला होता. सकाळी तो लवकर शाळेत निघून जाई. आऊ सुद्धा इंग्रज साहेबांच्या बंगल्यावर कामासाठी निघून जात आणि आबा आपल्या फुलांच्या दुकानावर निघून जात असत. घरी सावित्री एकटीच राहत असे. सुरुवातीला आबांना सावित्रीची काळजी वाटायची. ती एकटी घरी कशी राहील याची चिंता वाटायची. पण सावित्री भित्री नव्हती. ती एकटीच घर सांभाळत असे. घराची टापटीप स्वच्छता राखत असे. शेजारी पाजारी तिच्याकडे लक्ष ठेवत असत. तिला हवे नको ते विचारत. त्यामुळे आबांनी तिची काळजी करणे बंद केले. जे वय मुलांचे खेळण्याचे बागडण्याचे असते त्या वयात लग्न झाल्यामुळे मुलांचे बालपण हरवत असे. ज्योतिबा आणि सावित्रीही त्याला अपवाद नव्हते. बालपणी संसाराची जबाबदारी पेलावी लागत असल्यामुळे अकालीच मुलींना पोक्तपणा येई. त्यांचे हसण्या खेळण्याचे दिवस हरखून जात असत. तसाच प्रकार मुलांच्या बाबतीतही घडत असे. पत्नी संसार काय हे कळण्याच्या आतच त्यांना संसाराची जबाबदारी सांभाळावी लागे. त्यामुळे मुले गांगारून जात. त्या काळी होणाऱ्या बालविवाहांचा दुर्गामी परिणाम असा व्हायचा की अनेक मुले अल्पजीवी ठरत असत. काही मुले साथीच्या रोगात दगावत असत. तसे झाल्यास त्या नवतरुण मुलींना आयुष्यभर बालविधवा म्हणून अनंत यातना सहन करत जीवन जगावे लागे. अशा वेळी त्यांच्या दुःखाला पारावार राहत नसे. ज्योतिबा आणि सावित्रीचा विवाह झाला तेव्हा त्यांचे वय कमी होते. त्यामुळे त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम माहीत नव्हते. पण मोठेपणी मात्र त्यांच्या लक्षात सारा प्रकार आला.
अनेक बालविधवांचे दुःख त्यांनी जवळून पाहिले, त्यांचे यातनामय जीवन अनुभवले. त्यामुळे जेव्हा दोघांनी संघर्षाची मशाल हाती घेऊन समाज परिवर्तनाचा विडा उचलला, तेव्हा त्यांनी बालविधवांच्या पुनर्वसनाचा विडा उचलला आणि बालविवाहाच्या प्रथेला कडाडून विरोध केला. ज्योतिबांच्या घरी कशाचीच कमतरता नव्हती. त्यांच्या घरी सुख आणि समाधान होते. आबा आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असत. संस्काराचे धन हेच श्रेष्ठ धन असते, असे आबांचे मत होते. हेच सुविचार सासरी सावित्रीच्या मनावरही बिंबले. त्याचे प्रतिबिंब तिच्या भावी आयुष्यात पाहायला मिळाले. सावित्री विचारी आणि समंजस होती. तिने धन दौलत, दागदागिने, उंची वस्त्रे यांची हाव कधी धरली नाही. पतीच्या सुखातच सावित्रीने सुख मानले. सावित्रीला धनाची हाव नव्हती, पण शिक्षणाची आवड मात्र होती. आपल्या पतीला शाळेत जाताना पाहून तिलाही शिकावेसे वाटे. अभ्यास करताना ज्योतिबा पुस्तक वाचायचं, त्यामुळे तिलाही पुस्तकांबद्दल कुतूहल वाटू लागायचं. माहेरून येताना सावित्रीने सोबत एक इंग्रजी पुस्तक आणले होते. सावित्रीचे शिक्षण न झाल्यामुळे तिला ते पुस्तक वाचता येत नसे. मात्र त्या पुस्तकात खूप चित्रे होती. ती चित्रे ती नेहमी पाहत असायची. पुस्तकातला सावित्रीची शिकण्याची इच्छा बघून ज्योतिबाला फार आनंद झाला. आपल्याला लिहिता वाचता येत नाही ही खंत सावित्रीच्या मनात होती. मजकूर तिला काही कळत नसे, त्यामुळे ती नाराज व्हायची. ती सुद्धा ज्योतिबाने ओळखली. सावित्री प्रमाणेच आऊलाही शिक्षणाची आवड होती, पण आऊलाही शिक्षण मिळाले नव्हते. 19व्या शतकात स्त्री शिक्षणास समाजाची परवानगी नव्हती. त्या काळी स्त्रीने शाळा शिकणे तर दूरच, पण तिला चार चौघात बोलण्याचीही मुभा नव्हती, अधिकार नव्हता. तिथे सामान्य स्त्रीची काय कथा? स्त्रीला त्या काळी समानतेची वागणूक देण्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. स्त्री शिकली तर ती बिघडेल अशी लोकांची मानसिकता होती. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांच्याच मतांना महत्त्व होते. आज स्त्री सर्व क्षेत्रात सहज संचार करू शकते, पण तेव्हा ती घराचा उंबरठाही ओलांडू शकत नव्हती. स्त्रीला शिकण्याचा हक्क, तिचा मानसन्मान, प्रतिष्ठा आणि समान दर्जा मिळवून देण्यात फुले दाम्पत्याचा वाटा फार मोठा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढच ज्योतिबांनी घातली होती. त्यांना सावित्रीबाईंनी मोलाची साथ दिली होती. सावित्रीच्या मनातील शिक्षण घेण्याची आवड आणि इच्छा ज्योतिबांनी ओळखली होती. तशीच शिक्षणाबद्दलची ओढ त्यांना आऊंच्या बोलण्यातूनही जाणवली होती. आऊ इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरी कामाला होत्या. त्या अधिकाऱ्याच्या घरातले वातावरण आऊंनी अनुभवले होते. इंग्रज लोकांचा शिक्षणावर भर असलेला त्यांनी पाहिला होता. ते त्यांच्या मुलाबाळांना आग्रहाने शिकवित. आऊ जरी निरक्षर असल्या तरी शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होऊ शकते हे त्यांचे ठाम मत बनले होते. त्यामुळेच ज्योतिबाने खूप शिकावे, मोठे व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्या दोघांच्या मनातील शिक्षणाची आवड ज्योतिबाने ओळखली होती. ज्योतिबाने ह्या दोघींना शिकवायचा निश्चय केला. ज्योतिबा वयाने खूप मोठा होता असे नाही, पण त्याच्या वयाच्या मानाने स्त्री शिक्षणाचा विचार त्याच्या मनात आला तो फार मोठा होता. त्याचबरोबर त्याच्या मनातला स्त्रीला सन्मानतेने वागवण्याचा त्याचा दृष्टिकोनही दिसून येत होता. प्रारंभी ज्योतिबांनी त्या दोघींना अक्षर ओळख करून दिली. दोघींचे शिक्षण सुरू झाले. तेव्हा खडू, फळा, पाटी, पेन्सिल नव्हती, पण निसर्गाच्या सानिध्यात त्यांची अनोखी शाळा सुरू झाली. मऊ मातीचा थर त्या दोघी तयार करीत. त्यावर बोटाने तर कधी झाडाच्या वाळक्या काडीने त्या अक्षरे गिरवीत. अक्षरे पाठ झाल्यावर काही दिवसांनी ज्योतिबाने त्यांना झाडे, वेली, फळे, फुले यांची ओळख करून देत. त्यांची नावे कशी लिहायची ते शिकवले. आधी अक्षर, नंतर शब्द, शब्दानंतर हळूहळू वाक्य बनवायला त्या दोघी शिकल्या. सावित्री आणि सगुणाबाई मुळातच हुशार आणि चाणाक्ष होत्या. मनापासून त्यांना शिक्षणाची गोडी होती. त्यामुळे त्यांची अभ्यासात प्रगती झाली. ज्योतिबा दोघींना मनापासून उत्तमरित्या शिकवत होता, तर त्या दोघीही लक्ष देऊन सारे शिकून घेत होत्या. त्या दोघींचा ठराविक असा अभ्यासक्रम नव्हता. ज्योतिबा त्यांना टप्प्याटप्प्याने कौशल्याने शिकवत होता. हळूहळू दोघींच्या बुद्धिमत्तेला पैलू पडत होते. सावित्रीची गुणग्राहकता वाखाणण्याजोगी होती. तिची समज, तिचे आकलन दिवसेंदिवस वाढत होते. ते बघून ज्योतिबांनाही
तिला शिकवण्यात आनंद वाटत असे. त्यांच्या मनातही हुरूप दाटून येई. ते वेगवेगळी उदाहरणे देऊन छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांना समजावून सांगत असत. हळूहळू सावित्री वाचायलाही शिकली. आधी अक्षरे, नंतर शब्द, नंतर छोटी छोटी वाक्य सावित्री वाचू लागली. ते बघून ज्योतिबाला फार आनंद व्हायचा. ज्योतिबाच्या हातून स्त्री शिक्षणाचा पाया अशा रीतीने घातला गेला, ही एक अलौकिक आणि ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. ज्योतिबा आणि सावित्री एकमेकांना पूरक असे आदर्श पती-पत्नी होते. ज्योतिबांनी कधीच सावित्रीचा अवमान केला नाही. सावित्रीनेही आपल्या पतीवरचा विश्वास आणि प्रेम ढळू दिले नाही. घर सांभाळण्यात आणि त्यांची सेवा करण्यात सावित्री कधीच कमी पडली नाही. पतीवर निष्ठा राखली. त्यांचा शब्द त्याप्रमाणे मानू लागल्या. त्याचेच प्रत्यंतर भविष्यात ज्योतिबांच्या बरोबरीने समाजकार्य करताना दिसून आले. पतीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. समाज काय म्हणेल याची जरीही तमा तरुणपणे ज्योतिबांनी जेव्हा समाजसेवेचा वसा घेतला तेव्हा सावित्रीबाईंनी त्यांना मनापासून साथ दिली. कितीही संकटे आली तरी त्या डगमगल्या नाहीत. ज्योतिबांनी समाजसेवेची जी वाट निवडली होती ती सरळसोट नव्हती. ती खाच खळग्यांनी भरलेली होती. वाटेवर असंख्य अडथळे होते. त्यांनी जी तमा बाळगली नाही, पण पतीचा शब्द हा प्रमाण मांडला. प्रखर असा विरोध होता सर्व समाजाचा, पण सावित्रीबाई मात्र ज्योतिबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. त्या माऊलीच्या धीरोदत्त निश्चयासमोर नतमस्तक व्हायला होते. सावित्री जसजसा अभ्यास करू लागली तसतसा तिच्या मनात अज्ञानाचा अंधार दूर होत गेला. त्याची जागा झगमगत्या ज्ञानप्रकाशाने घेतली. तिच्या विचारशक्तीला चालना मिळाली. वाचनाचे संस्कार मनावर झाल्यामुळे सावित्रीचे विचार प्रगल्भ बनले. अज्ञान हाच माणसाचा खरा शत्रू आहे हे त्यांनी पुरेपूर ओळखले. तरुणपणी त्यांनी आपल्या भावना कवितेच्या माध्यमातूनही व्यक्त केल्या. त्यांनी श्रेष्ठधन नावाची एक कविता लिहिली. त्या कवितेत त्यांनी ज्ञानाची महती स्पष्ट केली. आपल्या श्रेष्ठधन या कवितेत त्यांनी लिहिले होते, अभ्यास करी विद्येचा, विद्येस देव मानून घे नेटाने तिचा लाभ म्हणी, एकाग्र होऊन विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनातून तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन. यावरून सावित्रीबाईंना ज्ञानाची महती किती कळली होती हे दिसून येते. म्हणूनच या कवितेतून त्यांनी लोकांना ज्ञान मिळवण्याचे पोटतिडकीने आवाहन केले होते. कालांतराने ज्योतिबांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी मातृभाषेव्यतिरिक्त इंग्रजी भाषेचाही सखोल अभ्यास केला होता. सावित्रीबाई आणि सगुणाबाईंनीही आपल्या परीने ज्ञान संपादन केले होते. मुलांची प्रगती बघून त्यांचे शिक्षण पाहून गोविंदरावांना खूप आनंद झाला. सावित्रीलाही लिहिता वाचता येऊ लागल्याचे बघून त्यांना समाधान वाटले. त्यांची परिवर्तनवादी दृष्टी या निमित्ताने दिसून आली. ज्योतिबा शिकून सवरून होतकरू तरुण झाला. तेव्हा गोविंदरावांना मनापासून वाटत होते की ज्योतिबाने आता मोठी सरकारी नोकरी करावी आणि मान मिळवावा. तर सगुणाबाई म्हणत की ज्याप्रमाणे इंग्रज लोक शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रात काम करतात, सेवा करतात, तशी सेवा ज्योतीने करावी अशी आऊंची इच्छा होती. पण ज्योतिबा समाजात उघड्या डोळ्यांनी वावरत होते. बहुजन समाजावर होणारे अन्याय, स्त्रियांची होणारी विटंबना, लोकांच्या मनातला अज्ञानाचा अंधार त्यांना दिसत होता. क्षणाक्षणाला त्यांचे मन बेचैन होत होते. गोविंदरावांच्या आणि आऊंच्या मनात ज्योतिबांच्या बाबतीत जे विचार येत होते त्यापेक्षा ज्योतिबा वेगळ्या वाटेने जाणार होते. समाजात मोठी क्रांती घडवून आणणार होते. इतिहासात अजरामर ठरेल असे कार्य करणार होते. हे त्यावेळी कोणाच्याही ध्यानी मनी नव्हते. परिवर्तनाच्या विचारांची ठिणगी ज्योतिबांच्या मनात पडली होती. आपण आयुष्यभर कोणते व्रत घ्यायचे याचा निश्चय ज्योतिबांनी आपल्या मनाशी केला होता. ज्योतिबा जितके कणखर होते तितकेच ते दयाळूही होते. बहुजन समाजातल्या जुन्या रूढी त्यांनी डोळसपणे अभ्यासल्या होत्या. बहुजनांच्या अज्ञानाचा देवभोळेपणाचा फायदा मूठभर उच्चवर्णीय म्हणवणारे समाजाचे ठेकेदार कसा घेत आहेत, त्यांच्यावर वर्षानुवर्ष कसा अन्याय अत्याचार करत आहेत हे ज्योतिबांनी ठायी ठायी अनुभवले होते. स्वतःला देव समजणाऱ्या भटा ब्राह्मणांनी माता भगिनींचा केलेला छळही पाहिला होता आणि पाहतही होते. ज्योतिबांनी आपला समाज
आज कोणत्या अवस्थेतून जातो आहे हे सारे सावित्रीला समजावून सांगितले. या साऱ्या प्रकाराच्या मागे केवळ लोकांचे अज्ञान आहे. तो लोकांच्या मनातला अज्ञानाचा अंधार दूर झाला तर समाजात मोठी क्रांती घडून येईल हेही त्यांनी सावित्रीला समजावून सांगितले. समाजकार्यात स्वतःला झोकून आपला निर्णयही ज्योतिबांनी सांगितला. ज्योतिबांच्या डोळ्यातले आत्मविश्वासाचे तेज पाहून सावित्रीबाई भारावल्या. त्यांनी ज्योतिबांना त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आणि आपले वचन त्यांनी अनेक हालापेष्टा सहन करत पाळलेही. इंग्रज राजवटीचा तो गुलामगिरीचा काळ होता. इंग्रजांनी त्यावेळी गावोगावी दवाखाने, शाळा, अनाथालये सुरू केली होती. ते गोरगरिबांना मदत करत, ते पतित महिलांच्या उद्धारासाठी पुढे येत. यामागे समाजसेवा खरा हेतू नव्हता, तर आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणे हा छुपा हेतू होता. ज्योतिबांनी हे सारे ओळखले होते. अन्याय, अत्याचार, अज्ञान, अंधश्रद्धा आणि जुन्या रूढींच्या जोखडात अडकलेल्या समाजाला शापमुक्त करण्याचा त्यांचा निश्चय होता. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा विवाह झाला तेव्हापासूनच सावित्रीने पतीला परमेश्वर मानले होते. त्यांची सेवा करण्यात आणि त्यांची आज्ञा पाळण्यात धन्यता मानली होती. पतीवर त्यांची अढळ श्रद्धा आणि विश्वास होता. ज्योतिबांनी देखील कधीच नवरेशाही गाजवत पत्नीला कमी लेखले नव्हते. सावित्रीबाईंवर त्यांचे प्रेम होते. त्यांच्यावर विश्वास होता. प्रेम आणि विश्वास त्यांच्या वैवाहिक जीवनाचा पाया होता. ज्या पती-पत्नीच्या संसारात प्रेम आणि विश्वास असतो त्यांचे नाते अखंड टिकत असते. सावित्रीबाई आदर्श पत्नी आणि ज्योतिबा आदर्श पती ठरले होते. आयुष्यात कितीही वादळे आली, कितीही संकटे आली, कितीही चढउतार आले तरी त्यांचे पवित्र नाते अबाधित राहिले. त्यामुळे जेव्हा ज्योतिबांनी समाजसेवेचा आपला निश्चय सांगितला तेव्हा सावित्रीबाईंनी क्षणाचाही विचार न करता त्यांना साथ द्यायचे ठरवले. ज्योतिबांच्या साथीने सावित्रीबाईंनी एका धाडसी क्रांतिकारी कार्याचा शुभारंभ केला होता. संकटाची पर्वा नव्हती, वादळांची तमा नव्हती. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी समाज उद्धाराचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्णत्वाला जाणार होते. वर्षानुवर्ष अन्याय सहन करणारी, गुलामगिरीच्या साखळ्यात अडकलेली स्त्री मुक्त होणार होती. स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटणार होते. परिवर्तन होणार होते. काळकूस बदलणार होता. पण या ऐतिहासिक क्षणाची कल्पना मात्र कुणालाही नव्हती. नायगाव या छोट्याशा गावातून पुण्यातून सून म्हणून आलेली सावित्री आपल्या पतीच्या प्रेरणेने ज्ञानसंपन्न विचारी स्त्री झाली होती. ती पुढे शिक्षिका होऊन हजारो मुलींना शहाणे करणार होती. पहिली भारतीय स्त्री शिक्षिका ठरणार होती. इतिहासात सुवर्ण अक्षरांनी तिचे नाव लिहिले जाणार होते. हे मात्र तेव्हा कोणी जाणत नव्हते. सावित्रीबाईंना लिहिता वाचता येऊ लागले आणि सावित्रींना सुशिक्षित करण्याचे काम ज्योतिबाने म्हणजे तिच्या नवऱ्याने केले. हे लोकांना समजल्यावर त्यांनी हाहाकार माजवायला सुरुवात केली. भटा ब्राह्मणांचा संताप तर फारच अनावर झाला. सर्वत्र सावित्री आणि ज्योतिबांवर टीकेची झोड उठू लागली. एका फुलमाळ्याच्या सुनेने शिक्षण घेण्याचा गुन्हा केलाच कसा, असा सवाल तथाकथित धर्माधिकारी करू लागले. सावित्रीच्या या अपराधाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. सावित्री आणि ज्योतिबांना खूप शिव्याशाप खावे लागले. पण सावित्रीबाई खंबीर सारे काही सहन करत होत्या. त्यांना ज्योतिबा धीर देत होते. पतीचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे सावित्रीबाईंना समाजाची जराही तमा नव्हती. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या विरोधात पेटलेली आग थेट त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोचली. लोकांनी चक्क गोविंदरावांकडेच तक्रार केली. सावित्रीबाईंनी किती मोठे पाप केले आहे ते तिखट मीठ लावून सांगितले. त्यामुळे गोविंदरावही मुलावर आणि सुनेवर नाराज झाले. अशी आगळीक कशाला केली असा सवाल त्यांनी केला. यापुढे शिक्षणाच्या वाटेलाही जायचे नाही असे त्यांनी दोघांना बजावले. ज्योतिबांनी आपल्या वडिलांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. शिक्षणाच्या अभावाने किती हानी होते, आपल्याला किती अन्याय सहन करावा लागतो तेही समजावून सांगितले. आम्ही पाप केले नसून समाजात परिवर्तन आणण्यासाठी पुण्याचे काम केले आहे हेही सांगितले. पण गोविंदरावांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्यांनी सांगितले की सावित्रीने लिहिणे वाचणे त्वरित थांबवावे. तुम्ही दोघांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारही लगेच थांबवा. पोटा पाण्याचा उद्योग बघावा, नाहीतर सरळ घराबाहेर पडावे. आपल्या सासऱ्यांचे ते निर्वाणीचे शब्द ऐकून सावित्रीबाई चकित झाल्या. त्यांना धक्का बसला.
प्रसंग मोठा बाका होता. एकीकडे सासरे तर दुसरीकडे पती, अशा द्विधा स्थितीत सावित्रीबाई सापडल्या होत्या. सासरे घरातील वडीलधारी होते. त्यांचा शब्द पाळला नाही तर त्यांचा अपमान होणार होता, आणि पतीचा शब्द अवेरला तर पतीची आज्ञा मोडली असे म्हटले जाणार होते. काय करावे काही सुचत नव्हते. सावित्रीबाईंचे मन जास्त करून पतीच्या विचारांकडे ओढ घेत होते. ज्योतिबांच्या क्रांतिकारी विचारांनी त्या भारावल्या होत्या. गोरगरिबांवर, स्त्रियांवर होणारा अत्याचार किती दिवस सहन करायचा आणि कशासाठी सहन करायचा? त्यामुळे ज्योतिबांचे बहुजन समाजाला सुशिक्षित करण्याचे कार्य सावित्रीबाईंना मोलाचे वाटत होते. अखेरीस सावित्रीबाईंनी पतीच्या मताशी सहमत होण्याचा निर्णय घेतला. ज्योतिबांनी समाज परिवर्तनाचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरीने साथ देण्याचे त्यांनी ठरवले. त्या काळी पुरुषप्रधान संस्कृतीला स्त्री मुक्ती संकल्पना पटणारी आणि पचणारी नव्हती. जगभर मात्र स्त्री स्वातंत्र्याचे वारे जोरदारपणे वाहू लागले होते. क्षुद्र समाजातल्या स्त्री पुरुषांना सुशिक्षित करून त्यांना अन्याय अत्याचारातून मुक्त करून एका नव्या समाज निर्मितीचा ध्यास दोघांनी घेतला. त्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. 1841चा तो काळ होता. आपल्या सुखाची पर्वा न करता दोघेही समाजोद्धाराचा ध्यास घेऊन रस्त्यावर आले. त्यांना कोणाचाही आवर नव्हता. समाजाची सहानुभूती नव्हती. खाली जमीन आणि वर आकाश अशी परिस्थिती होती. तशातच त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवत असत. ही सावित्री स्वतः तर शिकलीच, पण इतर मुलींनाही शिकवते हे पाहून भटाब्राह्मणांनी शिव्यांची लाखोली सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना वाहिली. त्या दोघांना ते अपेक्षितच होते. त्यामुळे त्यांनी शिव्या शापांची जराही पर्वा केली नाही. समाजात जसे चांगले लोक असतात तसेच वाईट लोकही असतात. भल्याबुऱ्या माणसांनी समाज बनला आहे. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची स्त्री शिक्षणासाठीची धडपड बघून सदाभाऊ आणि उस्मानभाई दोघांच्या मदतीला धावून आले. त्यांनी त्या दोघांना मोठा धीर दिला. त्यामुळे ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा उत्साह वाढला. ज्योतिबांना उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन नसल्यामुळे मोठी आर्थिक अडचण भासायची. पैसा जमवता जमवता जीव मेताकुटीस यायचा. उस्मानबाई आणि सदाभाऊ त्यांच्या परीने आर्थिक मदत करीत होते. त्यांच्या बरोबरीने समाजातील आणखीन 2-4 चांगले लोक मदतीला पुढे आले. त्यांनीही जमेल तशी शाळेला मदत केली. पण शाळा आणि संसार चालवताना ज्योतिबांची कसरत होऊ लागली. सावित्रीबाई शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या, पण त्यांना पगार असा मिळत नव्हता. समाजकार्य म्हणून त्या शिकवत होत्या. असे म्हणतात की ज्यांचे पोट भरले आहे त्यांनी समाजसेवा करावी. उपाशीपोटी समाजसेवा होत नाही. पण ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी समाजसेवेचा वेगळा आदर्श लोकांना घालून दिला. फक्त पोटापुरता पैसा वापरून सर्व पैसा ते शाळेसाठी खर्च करीत असत. फुले पती-पत्नी स्वाभिमानी असल्यामुळे कुणापुढेही पैशांसाठी हात पसरणे त्यांना मंजूर नव्हते. संसार आणि शाळा यांचा मेळ बसवताना दोघांची फार दमछाक व्हायची. शाळेतल्या मुलींना ते आपल्या मुलींसारखे मानत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे ते जीवापाड लक्ष देत होते. त्याचबरोबर संसारही सांभाळत होते. आपल्या चरितार्थासाठी ते पडेल ती कामे करत. सावित्रीबाईंनी बरेच कामे शिकून घेतली होती. कष्टाची कामे करून ते 2 पैसे जमवत होते. दोघेही घराबाहेर पडल्यामुळे भाऊंना फार वाईट वाटले होते. पण ती गोविंदरावांपुढे काहीच बोलू शकत नव्हती. ज्योतिबांनी जे ध्येय नजरेसमोर ठेवले होते ते बघून भाऊंना दोघांचा अभिमान वाटत होता.